हॅलो, हे जे मागं उभेत आपलेच आहेत का? हा, तिथं मधात रिकामी जागा आहे, पटकन बसून घ्या. माईच्यान बसून घ्या. मैजी काळी आहे, झोपेत मरसा. पटकन बसून घ्या लवकर. हा, हे मागं जे उभे तुम्ही पटकन बसून घ्या. इथं मधात रिकामी जागा आहे. काही नाही, फक्त एखादी तुझ्याकडे मोटरसायकल असेल थोडंफार जास्त आहे एक्स्ट्रा असेल. आणि काही गोष्टी जगाला दाखवायसाठी नाही, अंतर्मनाला चांगल्या वाटतात म्हणून करायचे. ही गोष्ट लक्षात घ्या. कांगणे सर जरी जातीनं धर्मानं बौद्ध नसतील, पण कर्मानं बाबासाहेब आंबेडकर मानतात आणि कर्म जगतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मी जे सामाजिक सेवा करतो, ती सामाजिक सेवा करताना मला कोणाच्या रुपयाची गरज पडत नाही, हे बी लक्षात घ्या. माझं काम रोकटोक आहे, ते दाखवायची गरज नाहीये, ते महाराष्ट्राला माहीत आहे. 15 रुपयामध्ये 8 महिने शिकवायला जिगर लागते, ते कांगणे सर करून दाखवतात. यस, सांगायचं मागले बसून घ्या. मला मी माईशान बसून घ्या, पुन्हा मी तुमच्यावर बोलू अर्धा तास. चला सर्वांनी बसून घ्या. बाय हो, हे पोरं बसून घ्या. प्रत्येक ठिकाणी कुठेही कार्यक्रमाला गेलो, माय एकीकडे बाप एकीकडे, लहान लेकरू बोकांडीवर आमच्या पुढे बसतात, ते आमची मजा घ्यायला. चला सर्वांना एक विनंती आहे, पहा लक्षात घ्या. हा चला बसून घ्या, मला बसून घे. इथं जे मुलं आहेत बसलेल्या युवकांना मागं काळ्या टी शर्टवर बसून घ्या. मला पुढे तू आमचाच आहे, पहा लक्षात घ्या. म्हणजे मी फॉरेस्टमध्ये किनवटला जॉईन होतो. तेव्हा त्या ठिकाणी जे वनरक्षक असायचे, हे स्थानिक नेत्याला सलाम करणं, त्यांना रामराम करणं, त्यांना श्याम करणं. कांगणे सरला किनवटला लोक सिंगम म्हणायचे. लोक सिंगम म्हणायचे. आताही माझं नाव बहुतांश लोकांना तिथं माहीत नाही. मी आजही गेल्यावर लोक मला सिंगम म्हणतात. मी होतो फॉरेस्टमध्ये, त्या किनवटच्या लोकांना वाटायचे हे पोलीसमध्ये. सांगायचं तात्पर्य एकच आहे, जगात काही होऊ द्या, आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. भीक मागायची वेळ आली तरी चालते, आपले दिवस वाईट आले साला किडनी ऐकू, आणि सरेंडरच व्हायची इच्छा झाली पटरी खाली झोपू पटकन मरू, पण जगाला ताण देऊ नये. मी या मताचा आहे. विनंती एकच आहे बाळांनो, या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र दादासाहेब शेळके, या ठिकाणी म्हणजे परभणीचे लोकनेते सन्माननीय विजयजी वाकोडे यांचा जे काही निधन झालं होतं, तेव्हा आमची भेट झाली. तेव्हा आपण म्हणतो चळवळ पोरकी पडली. चळवळ ही कधीच पोरकी पडलेली नाही, कळलं का? तर आपल्या चळवळीत काय झालं की काही लोकांनी, मी या समाजाचा मोरक्या आहे, मायामागं समाज आहे, आणि मग तो मतदानाच्या दिवशी आपल्या गलीत येणार, कुठला तरी रुमाल घेऊन नेता येणार आणि आपला समाज आपण ऐकणार. म्हणून वाबन दादा कर्डक म्हणले होते की पहिले आपल्या संघटनेतले काही लोक आपल्याला कळाले पाहिजे. त्यांचं एक छान वाक्य होतं की बाबा, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा आपली मनावी चेहरे हजार झाली. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा आपली मनावी चेहरे हजार झाली. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तकारे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तकारे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तकारे. आता या ठिकाणी जे आयोजन कमिटी आहे, या आयोजन कमिटीसाठी मी काही महत्वाच्या टाळ्या वाजवणार आहे. एकदा जोरदार आयोजन कमिटीसाठी टाळ्या वाद्या. टाळ्या अशा मरेलवाणी, आपण भीमाचे वाघ आहेत, आपल्या भावकीत कोणी मेलं नाही. जोरदार टाळ्या वाद्या म्हणलो मी. महिला मंडळ जोरदार टाळ्या वाद्या. असं समजा नवऱ्याचा गाल तुमच्या समोर आहे, जोरदार टाळ्या वाद्या. जी टाळी वाजवणार नाही मैजीब काळी झोपेत सौम्य अटकणार, मरणार नाही तू. हा, कोणीच मेलं ना पाहिजे, कळलं का? एकदा जोरदार टाळ्या वाद्या आयोजन कमिटीसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या विचार मंचावर बसलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापाच्या हितासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या, काहीतरी स्वप्न पूर्ण करायचं, आपली मधातून एंट्री झाली पाहिजे, आपल्यालाही बाउन्सर आणायला आला पाहिजे, आणि आपल्याला या खुर्चीवर बसता आलं पाहिजे, या स्टेजवर बसता आलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी. आणि आता जोरदार टाळ्या होत्या माझ्यासाठी. कधी कधी आपल्यासाठी आपण टाळ्या वाजवून घेतल्या पाहिजे. हे बी मायासाठी कव्हा बी काही बी कुठं बी, त्याच्यात विषय नाही. इथं बसलेल्या माता मावल्यांनो, आपला समाज भावनिक आहे, आपला समाज भावनिक आहे. आणि काय झालं माहिती आहे का, प्रत्येकाने बाबासाहेब भाषणात ऐकण्याचा प्रयत्न केला, आणि काही लोकांनी बाबासाहेबांचं भांडवल केलं, या ठिकाणी बोलले, मागच्या दरवान मागं गेले, आणि म्हणून आपल्याला वाटलं की काही लोक बाबासाहेबाला बैमान झाले. तर या विचार मंचावर मी सांगतोय की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवतो. आपल्याला मागल्या दरवाजातून जायची गरज नाही. कुठलं युट्यूब चॅनल चालू असेल, कुठलाही मीडिया चालू असेल, तर छातीत ठोकपणे सांगत असतो, 1 तास बोलायचे, 59 मिनिटं मोजून डॉट. 1 तास बोलायचे, मोजून 60,000 रुपये घेत असतो. मोजून 60,000, 59,999 बी नाही. मी थोडं आमंत्रण दिलं, भाऊ बलवाच, कळलं का? पण 60,000 रुपये घेतो, ते 60,000 रुपये माझ्या स्वतःच्या भवितव्यासाठी नाही.
मला एकच मुलगी आहे, मुलगा बी नाही. मला एकच मुलगी आहे, त्या मुलीच्या भविष्यासाठी नाही, माझ्या बायकोच्या राणीहारसाठी नाही. आणि हे 60-50 घेऊन जर मी स्वतःसाठी खर्च केल्याचा महाकार्यक्रम संध्याकाळी होईल. हे बी लक्षात घ्या. केवळ इथं लोकांना बरं वाटेल बोलायला आलो नाही मी. हे लक्षात घ्या. जे खरं आहे ते मांडायचं शिका. स्वाभिमान तोच ठेवा. बाबासाहेब पुस्तकं वाचले, ज्याच्याकडे स्वाभिमान आहे, लाचार व्हायचंच नाही रे. जिंदगी एकदाच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ते 60,000 रुपये घेत असतो ते माझ्या स्वतःच्या लेकीच्या भविष्यासाठी नाही, माझ्या बायकोच्या राणीहारसाठी नाही, माझ्या वैयक्तिक सुखासाठी नाही. ज्या लेकराला मायबाप नाही, ज्या पोरीला नवऱ्याने टाकून दिले, जिच्या शिक्षणाची व्यवस्था मोफत करण्यासाठी 60,000 घेतो. म्हणून या भाषणाला इथे यायची गरज आहे. बर पुन्हा आणखी एक गोष्ट, मी जरी भाषणाला आलो नाही बी आलो तर आपलं काही धतुरावाकडे नाही. माझ्याकडे युट्यूब चॅनल आहे, बातम्या बी सांगितलं, बातम्या तरी 10 लाख रुपये महिना पडते. कळलं का? फक्त विनंती आहे की शिक्षणाच्या प्रवाहात आपला समाज आला पाहिजे. आपल्याला इव्हेंट करायची नाही, आपल्याला मुवमेंट करायची आहे. आपल्याला इव्हेंट करायचा नाही. ताई म्हणल्या तुमच्या संस्थेला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, उद्या 1 लाखाचा बोर्ड पाठवून द्या, फिट करून देतो उद्याच. राईट, यस यस, उद्याच. माझ्याकडे 4 संस्था आहेत, एक बाबासाहेबांचं नाव. यस, अरे आपलं मोठंच आपण बाबासाहेबांमुळे झालो ना. आपण मोठे कोणामुळे आहेत? हे रुमाल काय उगा घातला का टाइमपाससाठी? आपण व्हायरल. धन्यवाद. आता पोरिओ, मला तुम्हाला बोलायचं होतं आणि नंतर पोरायला बोलायचंय. 11-12 किती जण आहेत? मेन पॉईंटवर येऊ ना. त्याच्यामध्ये 1 लाख घेतो, ताण घेऊ नका. ते पक्का असतं, आपला कार्यक्रम ठरलेला असते. नाही मी घेणारच, देणार ना, मी बी सोडणारच नाही. हा, मी संस्थेवर ना माझ्या छातीवर नाव टाकणार उद्या, हे लक्षात घ्या. संस्थेवर काय हो. हा पोरिओ, 11-12 किती जण आहेत? कामाच्या पैशावर बोल द्या. हा, 11-12 किती जण आहेत? हातवर करता मायचान. 11-12 किती जण आहेत? पटकन. पोरो 10वीच्या वरती किती जण शिकायला? हातवर करा फास्ट. ए जर शांत बसा प्लीज, शांत बसा, मला कामाच्या विषयावर बोलायचंय. 10वीच्या वरती किती जण आहेत? हा, मागं उभे असलेले बसून घ्या. पोरो, खरी चळवळ तुमच्या हातावर आहे. कोणाच्याही भाषणानं, कोण मारलेल्या डायलॉगनं, कोणी स्वतःची परिस्थिती सांगितल्यानं जगातला कुठलाच माणूस आतापर्यंत मोठा झाला नाही. ही गोष्ट आवर्जून सांगा. तुम्हाला तुमच्या बापाच्या अंगातली फाटलेली बनेल दिसली पाहिजे, आपल्या बापाच्या पायातली फाटलेली चप्पल दिसली पाहिजे, आपल्या बापाच्या गळ्यातलं फाटलेलं उपरणं दिसलं पाहिजे. कुठल्या तरी विचारमंचावर लोक बसलेत पण आपला बाप खाली बसलाय, हीच आपल्या आर्थिक दरिद्रीचं कारण दिसलं पाहिजे. त्याला काँग्रेस सरचं भाषण धतुरा मोटिवेट करू शकत नाही, मोठं करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या व्यवस्थेचा राग आला पाहिजे. आपला बाप तिथं का बसणार? अरे तू MBBS ला लागली आहे, तू PSI झाली, तू डेप्टी कलेक्टर झाली आहे, तू न्यायाधीश झाली आहे. हे या कमिटीला कळालं, ही कमिटी झक मारून जाईल, त्या बापाला धुंडून आणेल, त्या बापाला इथं बाजूला बसेल, पंचशिलीचा हे जे काही झेंडा आहे, हे जे रुमाल आहे तो गळ्यात घालेल, त्या बापाचा देखील तिथं सन्मान होईल. त्या बापाच्या हाताने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्धांचं काय होईल? पूजन होईल. मग आपल्या बापाला कुठं बसवायचं? ती ताकद तुझ्या हातात आहे. त्यासाठी एक काम आहे, त्यासाठी एक काम आहे. तुझ्या हातात जे 15, 20, 30 हजाराचं डबकं आहे का, याच्यातून थोडी बाजूला गेली पाहिजे. सध्या जातीयतेचं वातावरण बिघडलेलं आहे. जर महाराष्ट्राला ठीक करायचं असेल, ह्या विचारमंचाच्या माध्यमातून, 3ऱ्या धम्म परिषदेच्या माध्यमातून सांगतो, या महाराष्ट्र तुम्हाला ठीक करायचं असेल तर येणारा काळ एवढा वाईट आहे. या महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला एक काम करावं लागेल. तुम्ही म्हणसाल की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली, मी त्याला मानणार नाही. जर हा महाराष्ट्र नीट करायचा असेल तर प्रत्येक पोराच्या मोबाईलमध्ये जे 2 GB नेट आहे का, हे पहिले बंद करावं लागेल. हा महाराष्ट्र नीट करायचा असेल तर 2 GB नेट का बंद करावं लागेल? यानं धतुरा पुस्तक वाचलं नाही, यानं व्हॉट्सअपचे डायलॉग, कोणाचा कोणाला, याच्यामुळे काय व्हायलंय? कुठल्या तरी समाजाच्या विचारवंताचा द्वेष चालू आहे, काहीतरी टीका टिप्पणी चालू आहे. अलीकडे प्रकरण पाहिलं तुम्ही, फेसबुक ओपन करा, जातीशिवाय धर्माशिवाय लिखाण नाही. फेसबुक ओपन करा, व्हॉट्सअप पहा, तुमच्या मित्राचं आपल्याला राग आलाय. आपण तर लय बरे आहेत, आपल्या कोणी नादी लागत नाही. ते चांगले निळ रक्त म्हणल्या लोक नको रे बापा, ते कार्यक्रम डेंजर आहे त्याचा, हे का नाही? एवढी असं आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या मला आपल्यात विद्रोह असला पाहिजे, हे का नाही? आपल्या अंगात रग आहे, आपण तरुण आहात. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होत्या. पण इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, बाळांनो, आपल्या घराचं चित्र बदलण्यासाठी प्रभावी माध्यम एकच आहे, त्या माध्यमाचं नाव शिक्षण आहे. हे जे विचारमंच आहे का, ह्या विचारमंचावर बसायला, बाळांनो, तुमचा एक भाऊ म्हणून सांगालो, विचारमंच कुठलाही असो पोरो, त्या विचारमंचावर बसायला पहिली ताकद लागते, सत्ता. या ठिकाणी आमदार साहेब आले नाही, आमदार साहेबाचं प्रतिनिधित्व आलं, शिवसेना आघाडीच्या महिला नेत्या आल्या. म्हणजे भारतातलं कुठलाही स्टेज असो, भारतातला कुठलाही विचारमंच असो, त्या विचारमंचावर बसायला पहिली ताकद लागते, सत्ता. सत्ता आपल्या नशिबात येणार नाही, कारण आपलं उभं राहिल्यावर त्याच्यात पाहिलं जाते गंधावाला आहे का, काय पाहिलं जाते? मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे.
म्हणजे सत्ता आपल्या हातात येणार आहे का? इथं सांगितलं जात काढून टाकायची, जात निघणार नाही बॉस. दादासाहेब, जात ही या महाराष्ट्रातून देशातून कदापि हद्दपार होणार नाही. कारण पहिला किडा आपल्यात असतो. आपण ट्रेनमध्ये बसतो, ट्रेनमध्ये बसल्यावर पुढचा माणूस पाहतो आणि त्या माणसाला विचारतो तुमचं आडनाव काय? त्यानं आडनाव सांगितलं गायकवाड, कोमात जातो नेमका गायकवाड कोणता? मग आपल्या डोक्यात प्रश्न विचारतो तुम्ही कोणत्या गावचे? मग त्यांनी सांगितलं तानसा, कळत नाही गाव मोठं आहे. त्याच्याच विचारते गल्ली कोणती? मग तुमचे मामा कोणत्या गावचे? त्यानं म्हणलं कदम. मग तर पुन्हा कळत नाही नेमका कोणाचा. मग ते कदमच्या पोरीचं लग्न झालं तर ती कोणाला दिलती? कांबळेला. आ जय भीम. मरस्तोर मार पाहिजे तुला, मरस्तोर. टाइमच लावू नये हो. भारतीय बेना कोणाचं बी असो, तू कामे मनातून जय भीम घाल. नाही म्हणला ओढ बाजूला. ते एकट्या केल्यान जय भीम नाही म्हणल्यान फरक पडायला का? आपलं काम काय? आपल्या मनात अंतकरणात बाबासाहेब आहेत ना, अरे आपण अंतकरणातून जय भीम घाला ना, म्हणून त्यानं काय फरक पडायला? आपल्या मनात आदर आहे, परिवर्तन होईल ना. आपलं काम पण आपल्यात किडा पहिले जाणून घालत आपलंच बिन आहे का? सध्या तो वांदे झाले बाबा. मोठा माणूस, श्रीमंत माणूस आपल्या घरात आल्यावर घरातल्या समाज सुधारा करून विचार करून आपल्याला अभिवादन करायला. घरात आला, घरात फोटो दिसला अण्णाभाऊ साठे. अरे बापरे, असं बाजूला येते जयलवजी. आपल्यावरती बिन आपलंच आहे. आपल्याला वाटतं बिन आपल्याला, बाहेरच्या वाटतं बिन आपलंच आहे. बाहेरून आला, घरात फोटो दिसला अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. जय मल्ला, जय अहिल्या. आपल्यावरती बिन आपलंच आहे. घरात फोटो दिसला छत्रपती शिवाजी महाराज, जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? आपल्याला वाटतं बिन आपलंच आहे. घरात फोटो मध्ये टाय कोट सूट बूट आहे ना, ऍटिट्यूड मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा लगेच द्यायला. निस्त जय भीम म्हणत नाही, ती आपली शाळा पाहते. कडक जय भीम, भडक जय भीम, मानाचा जय भीम, क्रांतिकारी जय भीम. अरे बापरे, आपल्याला वाटतं बिन आपलंच आहे. आपण या लोकांना फसवायचं. आतापर्यंत या लोकांनी आपल्याला फसवलंय ना, अरे आपण फसवायचं. आपल्या घरात या लोकांनी एंट्री मारली, पहिलं एक काम करायचं, घरात एंट्री मारल्या चौकटीच्या मधात एंट्री मारली, दोन फोटो आजूबाजू ठेवायचे, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज. बाहेरचं कोमात गेलं पाहिजे, नेमकं आतलं बेन आहे कोणाचं? म्हणजे काय होतं माहिती का? परिवर्तन आपल्याला करावं लागेल. परिवर्तन आपल्याला करावं लागेल. हे केवळ भाषणानं होत नाही. इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, इंस्टाग्राम किती जणीकडे मोहे पोरो. अबा तू आता सकाळचा दिवस जात नाही. सकाळी उठल्या याच्या डोक्यात पहिला प्रश्न, स्टेटस काय ठेवू? याची लाईफ स्टेटस ना सुरू होती. सकाळी उठल्यावर पहिलं स्टेटस काय ठेवा प्रश्न आहे. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतंय. ज्याचं स्टेटस असतंय का त्याचं स्टेटस 393 वर्ष झाल्यावर अख्खा महाराष्ट्र भारत ठेवतो. कळलं का? तर स्वतःचं पहिलं स्टेटस बनवायला शिकवा लोक. आपलं स्टेटस ठेवलं पाहिजे. कळलं का? आपल्याला ॲटिट्यूड कशाचा आहे? आपल्याला ॲटिट्यूड आपल्या गाड्या घोड्याचा, आपल्याला ॲटिट्यूड आपल्या संपत्तीचा, आपल्याला ॲटिट्यूड 4-5 संस्थेचा, आपल्याला ॲटिट्यूड 4-5 पोरं घडवण्याचा आर नाही. ॲटिट्यूडचा खरा किंग कोणी या देशात असेल तर त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ॲटिट्यूड बाळगायचा ना, ॲटिट्यूड शिकायचा बाबासाहेब आंबेडकरांकडून. अरे ज्या पोराला शाळेत वाचायला पुस्तक भेटलं नाही, ज्या लेकराला शाळेमध्ये वाचायला पुस्तक भेटलं नाही, असा भारतातली कुठली शाळा नाही त्या शाळेत पुस्तकावर त्या बापाचा फोटो नाही. ज्या बापाला शाळेत जायला भेटलं नाही, अनेक अडचणी आल्या, जात आडवी आली, कळलं का? अशी भारतातली कुठली शाळा नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कॅबिन मध्ये मागं थाटात आपला बाप फोटो मध्ये उभा नाही. त्याला ॲटिट्यूड बनायचं. तू ॲटिट्यूड कायवर? हेअरस्टाईलवर नाही. इथे एक पोरगं तुम्हाला स्वतःचा फोटो काढायला घालतो, त्याला बकल बांधलं होतं पाहिजे होतं, कोणतरी होतं. हे भाषण काय केलं सुधारणार आहे? सांगा काय होणार आहे? तुम्ही मला बोलिलं यानं परिवर्तन काय होणार आहे? परिवर्तन काय होणार आहे? अरे आपण सुटाबुटात राहिलं पाहिजे. आपला रुबाब दिसला पाहिजे. किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना या आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम आहे ते. आपला तो रुबाब दिसला पाहिजे. पण पोरियो, तुम्हाला शिक्षणाची संधी ताईंनो कमी आहे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. भाषणानं घरातलं राशन मिळत नसते. आपली परिस्थिती आपल्याला कळाली पाहिजे. आपल्या व्यवस्थेचा आपल्याला राग आला पाहिजे. आपलं चारित्र्य आपण जपलं पाहिजे. कुठल्याही पोरानं आपल्याला मेसेज केला त्याचा रिप्लाय द्यायचा का नाही? तर आपल्या घरामध्ये करता बाप आहे, त्या बापाच्या सन्मानासाठी आपण आयऱ्या गैऱ्या भंगार लेकराच्या नादी लागलो न पाहिजे. आरशात पाहिल्यावर आपला बाप आपल्याला सन्मानानं दिसला पाहिजे. कळलं का? आपण आपल्या ध्येयाची वाटचाल केली पाहिजे. आपल्यालाही कोणतरी या विचार मंचावर बोलवलं पाहिजे. आपलाही कुठतरी सत्कार झाला पाहिजे. आपलाही कुठतरी सन्मान झाला पाहिजे. आपल्यालाही बसवायला कोणीतरी खुर्ची दिली पाहिजे. का? मी काय म्हणलं की भारतातला कुठलाही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला बाळांनो पहिल्यांदा सत्ता लागते. या ठिकाणी आमदार साहेबांचे काय आले, प्रतिनिधी आले, ते कुठं बसले होते? विचार मंचावर. या ठिकाणी तुमच्या विधानसभेचे आमदार आले, तुम्ही त्याला तुमच्यात बसवणार का स्टेजवर बसवणार? कुठं बसवणार? कुठं बसवणार?
तो माणूस म्हणून नाही, त्याच्या मागे सत्तेची पावर आहे. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात सध्या येणार नाही. येणार आहे, हर दिन बदलता आहे. सत्ता आपल्या नशिबात येणार आहे, सध्या नाही. त्याचं कारण आपलेच दलिंदर आपल्याला साथ देत नाहीत. हो, एखादं म्हणलं, आता मी म्हणलं तुमच्यापैकी आमदार कोणाला व्हावं वाटाले, समजा एखादं म्हणलं मला, बाजूचा डायलॉग खाणार, तू पहिला कार्यक्रम आपला ठोकला कोणा जवळच्या ना. हो, आता घरी समजा नवरा म्हणला देश बदलतो, परिवर्तन करतो, गावाचा विकास करतो, गाव बदलतो, बायको डायलॉग खाती पहिली अंडरपॅन्ट बदल, बाकीचं नंतर पाहू. अरे परिवर्तन करायचं ना, तर परिवर्तन करताना पहिल्यांदा मेन गोष्ट की तुम्हाला व्यवस्थेचा राग आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? भाषण नाही दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी डायलॉग नाही दिला. बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब म्हणले 10 वर्ष असते ना, अरे बाप रे, लय कार्यक्रम ठोकत होते. मी काय म्हणलो, त्या माणसाची बराबरी नाही. बाबासाहेबांनी एक साधं काम केलं. पहिलं, बाबासाहेब शाळेत होते 6वीला. 1900 मध्ये बाबासाहेबांचं 7 नोव्हेंबरला शाळेमध्ये ऍडमिशन झालं. जो दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. ज्या पोराला शाळेत शिकायला भेटलं नाही, त्याच्या शाळेतला पहिला दिवस काय आहे? विद्यार्थी दिवस म्हणून. ज्या पोराला वाचायला पुस्तक भेटलं नाही, त्याचा जन्मदिवस काय आहे? जागतिक ज्ञान दिवस. द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे शाळेमध्ये होते, तर शाळेमध्ये म्हणजे माणसानं परिवर्तन कसं करावं, न बोलता परिवर्तन करायचंय, न बोलता. आता बाबासाहेब आंबेडकर 6वीला शाळेत आहेत. शाळेमध्ये काय व्हायचं? आपण ग्रामीण भागातले गोरगरिबांचे लेकर, आपला शाळेतला आहार आठवा, महिला मंडळ. आपल्या लेकराला पण शाळेत डबा काय दिलाय? आता तर नर्सरी ज्युनियर केजी पोरग आहे. अरे बापरे, त्याचे स्वाक्स, त्याला पण मऊचे म्हणतो. हा, नंतर जाताना माझ्या कानात सांग, परफेक्ट येईल सांगतो तुला. नाही मास्तर आहे, हा विद्यार्थ्याला शिकत असतो. बरं विचार. हा नाही, खाली बसून विचार, पुन्हा लोक त्याकडे पाहतील. विचार विचार. हा तू जे कार्यक्रम करून आला उद्या, त्या कार्यक्रमाला मला सोबत बोलू. हा उद्या 420 तू ये, 420 मध्ये. पहिले मला प्रश्न विचारताना, बाळा आपण कार्यक्रम कोणता आहे? 3री बौद्ध धम्म परिषद. इथं पहिले आपण व्यसनापासून लांब असलो पाहिजे, व्याभिचाराला आपण थारा नाही दिला पाहिजे. कलग हे आपलं काम आहे. काय परिवर्तन झाले? भांडवल केलं आपण, भांडवल. लोकांनी पोटं भरले, हे लक्षात घ्या. लोकांनी भाषणं ठोकले, पोटं भरले. मी तर 60,000 सांगतो, मी नाही भाषण ठोकलं. उद्या बातम्या सांगितल्या 10 लाख पक्के आहेत आपले युट्यूबचे, पक्के आहेत. रोखतोक उद्यापासून ठरलं समजा डायरेक्ट जाहीर कार्यक्रम बंद तरी चालतंय. आपल्याकडे उपजीविकेचे 50 साधने सध्या. माझ्या घराच्या बाजूला आहे ना, 1 किलोमीटर दक्षिण पूर्णा नावाची नदी आहे. 5000 पोरग कॉन्स्टेबलमुळे 5-6 टिपर गेले, रेतीचा कार्यक्रम करील जयस्थान आला तर. मी फॉरेस्टमध्ये होतो, मला पैसेच कमायचे असते ना. अरे माईच्या नाका जंगल इकला असतं ना, कशात लोकांना दाखवा लागला असते जंगल म्हणता, पण आता जंगल होता. विषय काय? पण स्वाभिमान असला पाहिजे. तुम्ही इथं आला नाही राहू दे, काय नाही राहू दे, काय नाही, आपलंच हे कळलं पाहिजे, आपलंच म्हणून. नाही नाही, विषय काय आहे? हे मायबापाचं काम आहे दादा. मायबापाचं का काम आहे? युवा पिढी सुधरवायची. हे जर आपण त्याला 9वी 10वीला बरोबर केलं असतं, तो कोणाच्या संगतीत हे पाहिला असता, ही वेळ आपल्यावर आज आली नसती. ही गोष्ट लक्षात घ्या. परिवर्तन भाषण होत नसते. आम्ही असाल, आम्ही डायलॉग आणू, हसाल, निघून जासाल, आमचं आम्ही भांडवल करून निघून जाऊ, फायदा त्याच्यात नाहीये. माझं म्हणणं काय? अरे तुम्हाला खरं कळता आलं पाहिजे, खोटं कळता आलं पाहिजे, कोण इथं बोलबच्चन देतं, कोण चांगलं काम करतंय, हेही तुम्हाला कळलं पाहिजे. कारण काय सांगायलो, लक्षात घ्या. ओरिओ, मी तुम्हाला का सांगितलं की तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे बाळांनो. विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते. आपल्यापैकी आमदार होताना विचार करावा लागेल. कोणी म्हणाल नाही बाबा आपली लायकी नाही आहे का, समाज साथ देईल का? नाही देत. मग विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात नाही, नो प्रॉब्लेम. बाबासाहेब आंबेडकरांच्याही हातात 1942 पर्यंत सत्ता नव्हती. यस नो? आपला बाप तेव्हा सुटा बुटा कोटात राहत होतो. आपला बाप तेव्हा हेलिकॉप्टरने दौरा होता. तेव्हा आपल्या देशातल्या लोकांना कपडे नव्हते भाऊ. ती पावर होती एज्युकेशनची. ती पावर काय होती? एज्युकेशनची. कळलं का? म्हणजे जर आपल्याकडे सत्ता नसेल तर विचार मंचावर बसायला दुसरी ताकद लागते. त्या ताकदीचं नाव असतं मालमत्ता. एक तर तुमच्याकडे सत्ता पाहिजे, नाही तर विचार मंचावर बसायला मालमत्ता लागते. मग मालमत्ता कुठून कमवणार? मालमत्ता कुठून कमवणार? मग बाप या नात्यानं, मा या नात्यानं पोराला शिकवा, पोरीला शिकवा की बाळा कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसायला सत्ता लागते. आपल्याकडे येणार नाही. मालमत्ता लागते, आपल्याकडे येणार नाही. पण जरी सत्ता आणि मालमत्ता आपल्याकडे नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे इथं बसलेला आहे. महाबाप आमदार नव्हता, महाबाप जमीनदार नव्हता, माझ्याकडे 100-150 एकर शेती नाही. 2-3 वर्षात आपला कार्यक्रम नंबर 1 आहे. ह्या 2-3 वर्षात. आणि आणखी 10 वर्ष आपल्या मार्केटमध्ये कोणीच नाही. पुन्हा किती बेजार हो द्या, कोणी किती क्लास टाकू द्या, कोणी 15 रुपये व्याज, मी रुपया करील, कोणी रुपया मोफत. आपला कार्यक्रमच वेगळा आहे. आई शपथ सांगतो, केवळ बोलत नाही. माझ्या क्लासला आतापर्यंत आयडेंटिटी कार्ड नाही. माझ्या म्हणजे केवळ भाषण नाही देत मी.
माझ्या क्लासला आयडेंटिटी कार्ड नाही, कोण येतंय कोण बसतंय माहीत नाही, आणि तेच काम करायचे, त्याच क्षेत्रात मोठं व्हायचे. कुठल्या भिकारचोट पक्षाचा रुमाल गळ्यात घातला नाही, कोणाची चाटुगिरी केली नाही, स्वाभिमान गहाण ठेवला नाही. ज्या दिवशी ठेवायचा आहे त्याशी कांगणेसर RIP रिप, जय हिंद जय भारत. कळलं का? ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. लेकराला एक शिकवा की आपल्याला बुद्धिमत्ता कव्हर करायची, बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर स्टेजवर आपल्याला जाता आलं पाहिजे. ते करत असताना जसं तो युवक बोलू लागला, मला एक भाऊ म्हणून मी त्याला सांगितलं, बाबा उद्या त्यासोबत बसतो. सांगायचं तात्पर्य काय की आपले लेकरं व्यसनापासून दूर आहे, आणि याला कारणीभूत दादाचं पहिलं कारण आहे आपल्या वस्तीच्या बाजूला, आपल्या बौद्ध वस्तीच्या बाजूला. पहिला प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही दारूची दुकानं एकदा चेक करा, कुठे आहेत एकदा चेक करा. दारूच्या दुकानं कुठे आहेत? इथं बसलेले मिया भाई आहेत. हे दारूच्या दुकानं, गुटखा हा कुठं ठेवलाय पहा एकदा. हा मुद्दाम ज्या ठिकाणी कळलं का अल्पसंख्याक भाग, दलित वस्ती, इथं तुम्हाला दारूचे लायसन दिसतील, दुकान तिथं दिसेल. स्टँडर्ड एरियात दारू दिसणार नाही, स्टँडर्ड एरियात गुटखा दिसणार नाही, स्टँडर्ड एरियामध्ये गांजा दिसणार नाही. का? सरकारचं षडयंत्र आहे. हे दारूच्या व्यसनी पडले पाहिजे, हे दारू पिऊन लोटपोट झाले पाहिजे, हे शिकले ना पाहिजे. कारण शिक्षण म्हणजे प्रश्न, शिक्षण म्हणजे सवाल, शिक्षण म्हणजे खऱ्याचं समर्थन आणि खोट्याचा विरोध, खऱ्याचं समर्थन आणि खोट्याचा विरोध. आपल्या लेकरांना जर व्यसनापासून वाचायचं असेल तर एक शपथ घ्या, जिथं जेवढे बाप बसले त्याने एकदा हात वरती करा. इथं जेवढे बाप बसले ज्याचं लग्नच नाही झालं, तू या दुःखात मी सहभागी येता आणि होऊ नको. इथं बाप एक नाही, जेवढे या ठिकाणी बापा बसले त्यांना हात वरती करा. माईच्या एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. इथं तुम्हाला हात वरती करायच्यामुळे म्हणलोय की येणाऱ्या काळात जेव्हा 4थी बौद्ध धम्म परिषद ह्याच गावात असेल तेव्हा मुद्दाम येणार, हे माईच्या येणार, बिना पैशाचा येणार. थांबा थांबा, पुढचं राहिलं मेन काम आहे. बिना पैशाचा येणार, 1 रुपया घेणार नाही. पण या एका वर्षात या एरियामधले उमरी गावामधले 5 पोरं नोकरी लागले पाहिजे, त्याचा सत्कार माझ्या हातात नसला तर कांगणेसर येणार, हा शब्द लक्षात घ्या. तसं येणार नाही. आपलं काम काय? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, बाकी तुमचा कार्यक्रम चालेल. पण त्या 5 पोरांसाठी मी धम्म परिषदेला येणार, 1 रुपया घेणार नाही. त्यांना मोफत बी शिकवणार, पण या एका वर्षात पुढच्या 5 पोरं इथून लागले पाहिजे, त्यांचा सत्कार इथं झाला पाहिजे, घरच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला पाहिजे. हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदरांजली असते, ही लक्षात घ्या. हे का म्हणलो मायबापाला मी या ठिकाणी? जर तुम्हाला पिढी घडवायची असेल, ह्या गावातलं वातावरण बदलायचं असेल तर पहिलं एक काम करा. आपल्या वस्तीमध्ये, आपल्या गल्लीमध्ये केवळ फलक लावून, डीजे लावून, बंबाट नाचून परिवर्तन होत नाही. कोणी आणून भाषण करून परिवर्तन होत नाही. कळलं का? कोणी आपली परिस्थिती कशी होती सांगून परिवर्तन होत नाही. माझ्या जीवनात आलेल्या अडचणी तुमच्या जीवनात येतील असं नाही. मग हे परिवर्तन करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोरानं नीट व्हावं तर एक शपथ मला द्या, हप्त्यातून एकदा अवलादीला हाना, हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला हाना. मायचान सांगतो, त्याचं चुको न चुको तरी हाना. उद्या वार चांगला आहे, सोमवार. वाक्य का सांगायलो? 9वी 10वीच्या कालावधीमध्ये बाप पोरापासून लांब गेला. आपला 21-22 वर्षाचा पोरग व्यसन करायले, कळलं का? व्याभिचार करायले, काय करायले? 31 नंबरचा फ्लॅट बाबासाहेबांना पुस्तकासाठी विकावा लागला होता. आपल्या पोरांनी, सध्या इथं बसलेल्या पोरांनी मला बाबासाहेबांनी विचारलं, जनता नावाचं वृत्तपत्र कोण वाचलं? हातवर करा. कोण वाचलं सांगा. मग किती दिवस लोक बोलायचे, भाषण ऐकायची? किती दिवस? कोणतरी येणार, बाबासाहेब लोक ऐकून किती दिवस ऐकायचे? आपण का नाही वाचलं? थॉट्स ऑन पाकिस्तान कोण वाचलं? बुद्धांनीच धम्म एक. तू आता लय वाचले बाबा. ह्या वाचनामुळे हे वाचन बंद पडणार उद्यापासून.